तर आता सविस्तर या बातम्या पाहूयात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। यापूर्वी 22 जानेवारीला सुनावणी अपेक्षित होती, मात्र 22 जानेवारीला ही सुनावणी होऊ शकलेली नाहीये। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान सर्वोच्च न्यायालय काय निकाल देतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा होतो का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडे बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। भूषण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। आजच्या सुनावणीनंतर तरी आता या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे का? नक्की शुभम, एकंदर पाहिलं तर कुठेतरी राज्यातील प्रलंबित असलेल्या महानगरपालिका निवडणुका आणि जिल्हा परिषद निवडणुका या सर्व निवडणुका ज्या प्रलंबित आहेत मागील 2 ते 2.5 वर्ष, त्या सर्व निवडणुका कधी होतील याचं उत्तर साधारण आज दुपारी मिळण्याची शक्यता आहे। याचं कारण म्हणजे त्या संदर्भातील जे प्रलंबित प्रकरण आहे, जे सुप्रीम कोर्टामध्ये गेली 2 वर्ष प्रलंबित आहे, ते प्रकरणाची सुनावणी आज पार पडणार आहे आणि एकंदर साधारण दुपारच्या 2च्या सुमारास हे प्रकरण जे आहे त्याची सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे। आणि एकंदर ओबीसी आरक्षण असेल किंवा वॉर्ड निहाय जी पुनर्रचना आहे या संपूर्ण संदर्भातील जे प्रकरण आहे त्या संदर्भातील जी सुनावणी आहे ती आज दुपारी पार पडेल। त्यामुळे येत्या काळामध्ये निवडणुका कधी होतील याचं चित्र साधारण आज दुपारी स्पष्ट होतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या निवडणुका साधारण जर लवकर झाल्या तर या संदर्भात एप्रिल किंवा मेच्या दरम्यान या निवडणुका होऊ शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये निवडणुका कधी होतात किंवा निवडणुकांचं नेमकं जो वेळापत्रक आहे ते कधीपर्यंत येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज दुपारी सुनावणी आहे, त्या सुनावणीवर सर्व या गोष्टी अवलंबून आहेत। त्यामुळे या सुनावणीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। शुभम, अगदी भूषण, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।